दत्तासाहेब, 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 दत्तासाहेब. अहो, मी जे काही सांगितलं ते तुम्ही तुम्ही तुझं खरं रूप दत्ताभाऊने पाहिलं नाही आणि तुझी कथा दत्ताभाऊने ऐकली नाही. काय करत होतीस? दत्तासाहेबांना खरी नक्षत्र दाखवत होते. गरज काय? त्यांचा ह्या जगावरून विश्वास उडालाय. मला त्यांना खोटं बोलून अजून फसवायचं नव्हतं. आधी जगानं त्यांना फसवलंय, त्यात तू तुझं खरं रूप त्यांना दाखवणार होतीस. काय वाटेल त्यांना याचा विचार केलास का? तुझं सत्य दत्ताभाऊंना सांगायची वेळ अजून आलेली नाहीये. आज जर दत्ताभाऊंना तुझं सत्य समजलं तर केवढा मोठा धक्का बसेल त्यांना. अगं नक्षत्रा, जगात चांगली माणसं बी आहेत असा विश्वास दत्ताभाऊंना द्यायला हवा. आणि एकदा दत्ताभाऊंना तुझं खरं रूप दिसलं तर तो विश्वास तू दत्ताभाऊंना कधीच देऊ शकणार. नक्षत्रा, वेळ कमी आहे, लवकर. अगं तो भवानी माग माग येतोय. चल, दत्ताभाऊने इकडून बाहेर काढलंच पाहिजे. चल लवकर. तुझं सत्य पुन्हा कवा तरी सांग, पण आता चल. हे नक्षे, मी भवानीला चकवा देतो, तू दत्ताभाऊंना घेऊन वाड्यावर जा. पण दत्ताभाऊंना इथून कसं घेऊन जायचं? तुम्ही माझी मदत कराल? हा? चला. कुठं? हे हे आता काय करायचं? आता दत्तासाहेबांना घेऊन येऊया. काय? चला या. दत्तासाहेबांना घेऊन? या या. भवानीला चकवा द्यायला हवा.
दत्ता थांब! या! या! पवारे! या! एवढ्या वेळा आपण शंकराच्या मागे धावत होतो. ए शंकर्या, दत्ता कुठे आहे? दत्ता भाऊ पाटील वाडीत पोहोचला घरला दत्ता भाऊ. शंकर्या थांब थांब, तुला सोडतच नाही. थांब, पकड ये पकड. आई साहेब, अण्णा, बाहेर या लवकर. आई साहेब, दत्तासाहेब उठा. आपण आपल्या घरी आलो. दत्तासाहेब, आई साहेब, अण्णा, बाहेर या लवकर. अण्णा, आई साहेब, अण्णा, बाहेर या लवकर. नक्षत्रा, बाहेर या. दत्तासाहेब उठा. म्हणजे दत्ता आला. दत्तगुरु, आमचा दत्ता आला. दत्ता. आई साहेब, अण्णा, बाहेर या. दत्तासाहेब, महेश्वरी, अहो नक्षत्राचा आवाज होता ना. वय वय, कोण सकाळ सकाळ नरड चुकवले? अगं नक्षत्र आल्या. नक्षत्रा ती कशी काय आली? नाही म्हणजे ती एवढ्या सकाळ सकाळ कशी काय आली असं विचारत होतो मी. नाहीतर काय झालंय, काय कोकलेलं एवढं? ते बाहेर गेल्यावर कळेल की कले. दत्तासाहेब उठा की. तुमची आई साहेब तुमची वाट बघताय. तो दत्तासाहेब. अरे दत्ता, काय झालं तुला? नक्षत्र, अगं आई साहेब, तुमचे दत्तासाहेब. त्याच्या हाताला काय झालं? अगं हे दत्ता डोळे उघड. दत्ता, अहो बघा की. दत्ता, दत्ता जिता हाय. या कलेच्या हातातोंडाशी आलेला घास काढून घेतलायस तू नक्षत्रा. आई साहेब, त्यांना आत नेलं पाहिजे. ए, तू सांगायची काय बी गरज नाही. भाऊ, घे त्याला. वय अविनाश, सांभाळून दम. हे दत्ता, सावकाश. तिकडनं दम. अरे देवा, सावकाश. काय लागलं आमच्या पोराच्या हाताला? दत्ता, अरे एवढं लागलं. नक्षत्र, काय झालं याला? कोणी मारलं याला? सांग की लवकर, सांग रे, काय झालंय? आई साहेब, मी सांगते समजा. आधी हात जाऊया आपण. अगं त्याला झालं काय? कोणी मारलं त्याला? काहीतरी बोलशील की नाही ग? अरे कोणीतरी सांगा की काय झालंय ते. ताईसाहेब. शंकर्या, दत्ताला कोणी मारलं? सांग की काय झालं? अरे कोणतरी सांगा रे, दत्ताला काय झालंय? ताईसाहेब, मी तुम्हाला समज नंतर इसकटून सांगतो. आधी मला त्या माणसाचे पाय धरू दे ज्यांनी दत्ता भाऊंचा जीव वाचवला. दादा, हा काय वेडेपणा लावलाय? येडेपणा तू केलायस. हे शंकर्या, अरे तू काय बोलायलास? अहो ताईसाहेब, नक्षत्राच्या येडेपणामुळे दत्ता भाऊ वाचले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इशारी सापाच्या बिळात हात घालून दत्ता भाऊंना जिवंत परत घरात आणले. म्हणजे हा येडेपणा नाही का? हो नाही, मी असं काय बी केलं नाहीये. हो दत्तासाहेब स्वतःच वागे. त्यांचं कोण काय पाकडं करणार? ताईसाहेब, दत्ता भाऊ शुद्धीवरच नव्हते. अन काही कोल्हे कुत्रे त्यांच्या वासावर त्यांचा जीव गेला फिल्डिंग लावून बसलेले. पण ताईसाहेब, नक्षत्र होती म्हणून दत्ता भाऊंचा जीव वाचला.
दत्ता भाऊंना बघून घेतो. हे नक्षे, 2 घास खाऊन घे. तुझ्या पोटात अन्नाचं कण नाहीये. पट्टीची खाऊन घे. पहिल्या दिवशी दत्तानं तुला इथं ठेवून घेण्याचा निर्णय का बरोबर होता ते मला आज कळतंय. आता तू घरात आहेस, अजिबात काळजी करायची नाही. अविनाश, अरे तोंड काय बघत बसलायस? डॉक्टरला फोन कर लवकर. दत्ता भाऊ, दत्ता भाऊ, दत्ता भाऊ उठा. दत्ता भाऊ, अरे त्याला झोप लागली असेल. नाही अण्णा, आता झोपायची ही वेळ नाहीये. तुम्हाला ज्यानं हात लावायची हिंमत केली ना, त्याचे हात मुळासकट उपटून टाकू. दत्ता भाऊ उठा. मी आपल्या पोरांना तयार करतो. त्याला अख्खा चिरून टाकू. त्या भवानीला चित्तात मातीत काढू. दत्ता भाऊ उठा. उठा दत्ता भाऊ उठा. दत्ता भाऊ आपला वाघ आहे, वाघ. आमची खात्री पटली आता. ह्या जगात जशी वाईट माणसं आहेत तेवढी चांगली लोक बी आहेत. आमच्या दत्ताला किती बी शत्रू असू दे, त्यांची ताकद किती बी मोठी असू दे, पण जवळ तुझ्यासारखे माणसं त्याच्या बरोबर आहेत ना, त्याचं कुणीच काही वाईट करू शकत नाही. हाय साहेब, मी फक्त तुम्ही माझ्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडत होते. जबाबदारी नाही ग पुरी, उपकार आहेत तुझे. दत्तगुरूंनी तुला इथं धाडले ते आमच्या दत्ताचा जीव वाचवायलाच. तुझ्या उपकारांची परतफेड नाही करू शकत आम्ही, पण आज तू हवं ते माग, आम्ही देतो तुला. हाय साहेब, मला खरंच काय बी नकोय. नाही नक्षत्रा, अगं आमच्या पाटील घराण्याच्या वंशाचा दिवा वाजवलायस तू आज. हाय साहेब, असं काय बोलायला? एका संकटात सापडलेल्या पोरीला तुम्ही या वाड्यात आसरा दिला. मी कोण, कुठची, कसला बी विचार न करता तुम्ही कायम माझ्या मागे उभं राहिला. ह्या वाड्यात माझ्यावर नाही ते आरोप केले गेले, पण तेव्हा बी तुम्ही माझीच बाजू घेतली. एका अनोळखी पोरीसाठी कोण करतो हो एवढं? पण तुम्ही केलं ताईसाहेब. आज ही नक्षत्रा जिवंत आहे ती फक्त तुमच्या उपकारांमुळे, आणि तुम्ही माझे उपकार मानताय. अगं पण पोरी तू नसता ओर बी बोलताय आणि उपकारांची भाषा बी करताय. हाय साहेब, आपल्या माणसांवर कधी कोणी उपकार करत नाही, आणि आपल्या माणसांनी आपल्यासाठी काही केलं तर त्याला उपकार म्हणत नाही. ते आपल्या माणसांवरचं आपलं प्रेम असतं. तुझ्याशी बोलण्यात कोण जिंकणार आहे? पुरी, मागल्या जन्मीचं काहीतरी आपलं नातं असेल बघ, काहीतरी आम्ही पुण्य केलं असेल, म्हणून दत्तगुरूंनी तुला इथं धाडली. तू माग नक्षत्रा, खरंच माग. अहो आई साहेब, मला काय बी नका, ऐका माझं. महेश्वरी, महेश्वरी, दत्ता शुद्धीत आलाय, पण तो कुणाचंच काय ऐकण झालंय. तुम्ही जरा हात चला. चला. हो, मी त्याला सांगतोय पण तो काहीच ऐकाय तयार नाही. बघतो. कमाल, एक नंबर ऍक्टिंग करते तू नक्षत्रा. हा, टॉप क्लास, एकदम टॉप क्लास. मी तर म्हणतो हे असले उच्च विचार ऑडियन्सने ऐकले ना, हो भळा भळा पाणी ते डोळ्यातनं आईसाहेबांच्या आलं तसं. संपलं तुमचं? नाही, आता तर सुरू केलंय. बोलू दे की 4 शब्द. हा, आजकाल काही बोलूच देत नाहीस तू. लय घाई असते. कसली घाई असते एवढी? मला आज जायचंय. बाजूला व्हा. ए,
कलाला तुझ्या रस्त्यातनं बाजूला करणं एवढं सोपं नाही नक्षे. आणि तुला एक सांगू का नक्षे, तू हे ऐन टायमाला जे मोगरी सारखे अश्रू काढतेस का नाही, त्याला आईसाहेब बोलतील, हे कला नाही. हा, मला एक सांग, आईसाहेबांसारखा एवढा मोठा देव मासा तुझ्या गळ्याला लागला होता, सोडलास कसं काय तू? हा, कलाताई उगाच तोंडाला येईल ते बोलू नका, नाहीतर लय घाबरलो म्या, लय भीती वाटली मला. बरं एक सांगू का नक्षे तुला, हा, भिकाऱ्याला लॉटरी लागली की नाही तरी बी गाडीत बसून तो भीकच मागणार, तसंच आहे तुझं. हा, आईसाहेब म्हणत होत्या की नाही, हवं ते माग, हवं ते माग, काय हवं ते माग, मग मागितलं का नाही? त्याच्याशी तुमचं काय बी घेणं देणं नाही. अगं नाही कसं नक्षे, हा, आमच्या परमपूज्य मातोश्री आजपर्यंत कुणा समोर बी हात जोडले नाही बघ त्यांनी. तुझ्या समोर जोडले, एका 1.5 दमडीच्या पोरी समोर जोडले. हा, म्हणजे काय साधी गोष्ट आहे भय? मला वाटलं तू मागशील काहीतरी, म्हणजे त्यांचं सिंहासन, अगदीच काही नाही तर आज त्यो जखमी ढाण्या वाग पडलाय नव दत्ता भाऊ, त्यो मागितला असतास ग, दिला असता त्यांनी, का नाही मागितला? हा, खरं तर कुणाकडून काय मागायचं आणि काय नाही हे तुमच्याकडून शिकलं पाहिजे. लई अनुभव आहे ना तुम्हाला मागायचा. ए, खाली आवाज खाली. नीट बोलायचं. काय झालं, राग आला? अहो कलाताई, राग आवरायला शिका, नाही म्हणजे कसं तब्येत चांगली राहते. आणि राहिला प्रश्न मी आई साहेबांकडून दत्ता साहेबांना का नाही मागितला, हा कारण नक्षत्राला तुमच्यासारखं मागायची सवय नाही, तर जिंकून घ्यायची सवय आहे. आणि दत्ता साहेबांचा विषयच वेगळा आहे. दत्तासाहेब मागायची नाही, कमवायची गोष्ट आहे. आणि ध्यानात ठेवा, दत्तासाहेबांना कमवल्याशिवाय नक्षत्र काहीच न जात नाही. खाली. ह्यो हात खाली. आईला या हाताच्या हात. भवानी, तुला यो दत्ता जित्ता नाही सोडणार. त्या भवानीला ठाव नाही तो कुणाच्या वाटेला गेलाय आणि त्याचा परिणाम काय होणार आहेत हे त्याला लवकरच कळल. दत्ता भाऊ, ए, आपल्याला अडवू नकास. पण इथं आपल्याला कोणी बी अडवणार नाही. त्या भवानीनं गेम केला आपल्यावर, त्यानं आपल्या पाठीवर वार केलाय. दत्ता एकच सांगतो आणि शेवटचं सांगतो, पाठीवर जो वार करतो दत्ता त्याला समोरून मारतो. भवानी, याची शिक्षा तुला दत्ताच देणार. हे समजा भवानीने केलंय. ताईसाहेब, बघा बघा, त्या भवानीने काय केलं दत्ता भाऊंचं. दत्ता भाऊंवर गोळ्या झाल्या त्या सैतानानं. दत्ता भाऊंच्या मागे दत्तगुरु महाराज होते, नक्षत्र होती म्हणून दत्ता भाऊ वाचले. ताईसाहेब, तुमचा आणि अण्णासाहेबांचा आशीर्वाद भवानींच्या आड आला, नाहीतर 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 काय शंकर्या, आमच्या दत्ताच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही आम्ही जिवंत आहोत तोवर. आमच्या प्रेमानं, दत्तगुरूंच्या कृपेनं आज आमचा दत्ता वाचलाय. पण त्या भवानीचं काय, आता आम्हाला बी बघायचंय त्या भवानीला आमच्या दत्तापासून कोण वाचवतंय ते. भवानी!